नमस्कार, मी नेहाज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बदाम शेक। चला तर मग सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला लागणार आहे दूध, बदाम घेतलेले आहेत। आपण ते 3 ते 4 तास असे भिजत ठेवले होते आणि त्याचे वरचे साल काढून घेतलेले। कस्टर्ड पावडर घेतलेली आहे, ड्राय फ्रूट्स घेतलेले आणि केसर घेतलेलं आहे। सगळ्यात पहिले आपण दूध गरम करायला ठेवलेलं आहे। एका कढईमध्ये आपण व्यवस्थित दूध गरम करून घ्यायचं आहे। मध्ये मध्ये त्याला हलवत राहायचं आहे, जेणेकरून ते तळायला लागणार नाही। आपलं दूध पण उकळलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये हे केसर टाकून घेऊ। केसरनी कलर खूप चांगला येतो आणि त्याची टेस्ट पण छान लागते। साइडला मलाई येते, ती पण या दुधामध्ये ॲड करत राहायची। कस्टर्ड पावडर घेतली होती आपण, त्याच्यामध्ये थोडंसं दूध ॲड करायचं आहे आणि ही कस्टर्ड पावडर मिक्स करून घ्यायचं आहे। ती आपण करून घेऊ। याच्यामध्ये ही कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स केली होती, ती त्याच्यामध्ये ॲड करू आणि व्यवस्थित हलवून घ्यायचंय। दूध आपलं तापतंय तोपर्यंत आपण या बदामांना वाटून घेऊ। एका मिक्सर जार मध्ये हे बदाम घ्यायचे आहेत। त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। आपली पेस्ट तयार करून झालेली आहे। आता आपण याच्यामध्ये अर्धा वाटी साखर घालून घ्यायची आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं। दूध आपलं उकळलेलं आहे, त्याच्यातली साखर सुद्धा मेल्ट झालेली आहे। आता आपण हे बदाम वाटून घेतलं होतं, त्याची प्युरी याच्यामध्ये ॲड करू। एका हाताने हलवायचं आहे, एका हाताने ती प्युरी त्याच्यामध्ये ॲड करायची। आता आपलं हे बदाम शेक तयार झालेलं आहे। ते अजून थोड्या वेळाने दाटसर होईल। आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करून टाकू। आता ह्याला रूम टेम्परेचरला येऊ द्यायचंय आणि नंतर फ्रीजर मध्ये ठेवून द्यायचंय। आपलं बदाम शेक तयार आहे। बदाम शेक झाल्यानंतर आपण त्याला फ्रीज मध्ये 2 ते 3 तास ठेवलं होतं। आता ते व्यवस्थित सेट झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण आपल्याला आवडीचे ड्राय फ्रूट्स टाकून घ्यायचे। थोडेसे बदाम टाकायचे वरतून, थोडीशी मी टूटी फ्रुटी पण टाकतेय। आपलं बदाम शेक तयार आहे। कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत। बाय बाय।